जय हिंद. मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी आणि माझ्यासोबत आहेत इंग्लंडमधले व्यायाम इलाज म्हणजे फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर तुषार हुद्दार. नमस्कार. हे आपल्याला सांगतील की आपली जी पाठ दुखते ती दुखू नये म्हणून काय करायचं, आणि आजार झाला तर आपण घरी काय व्यायाम करू शकतो, कारण आपल्याला फी देण्यावेळी पैसे तर आपल्याकडे नसतात. तर आपण ऐकूया. येस. तर मला वाटतं नेक पेन म्हणजे मानदुखी आणि कमरेचं पेन म्हणजे लो बॅक पेन जर आपण म्हणतो कमर दुखणे, ते मला वाटतं सेकंड मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर आहे मोस्ट कॉमन इन इंडिया. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे वर्क फ्रॉम होम IT इंडस्ट्री मध्ये खूप कॉमन आहे. तर 8-9 तास लोक टीनेजर्स पासून म्हणजे वयाच्या 20 वयापासून ते पुढे जे बसतात लॅपटॉप कम्प्युटर समोर तासोन तास, त्याच्यामुळे सगळ्यात कॉमन कंडिशन मी पण OPD मध्ये खूप ट्रीट केलंय ती आहे नेक पेन आणि लोअर बॅक पेन. असं नाही की फक्त IT वाल्यांनाच होतं, कोणालाही होऊ शकतं. सामान्य कोणी पण कॉमन मॅन आहे त्याला होऊ शकतं. तर त्याचा बेस्ट मी तुम्हाला वे ऑफ ट्रीटमेंट सांगतो आपण काय करू शकतो. सगळ्यात पहिले तर आपल्याला स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायचे आहे. स्ट्रेचेस फॉर नेक आणि फॉर लोअर बॅक. तर नेक स्ट्रेचिंग खूप इझी आहे, म्हणजे असं काही त्यात रॉकेट सायन्स नाही आहे, खूप बेसिक आहे. तुम्ही एका स्टूलवर बसले, तुमची बॅक सपोर्टेड आहे, जसं ही चेअर आहे याची बॅक सपोर्टेड आहे, आणि बसला बसला तुम्हाला बस आता सपोज आपल्याला लेफ्ट साईडचा नेकचा हा मसल आहे ज्याला आपण ट्रपेझियस म्हणतो, याची तुम्हाला स्ट्रेचिंग स्वतःला स्ट्रेचिंग द्यायची आहे. तर राईट जो आहे हात तो कानावर ठेवायचा, लेफ्टवाला हा हात खालती फ्री सोडायचा आणि याला हळू ओढायचं आणि मनातल्या मनात 10 पर्यंत काउंट करायचं. 1 2 3 4 आणि हळूहळू सोडायचं. असं 5 टाइम्स करायचं. आणि सेम या साईडला पण. ठीक आहे. ही बेसिक स्ट्रेचिंग आहे दोन्ही साईडला. एक बेसिक आहे, आपण एक मान खालती घेऊ शकतो, जसं आपण साईडला घेतली तसं खाली घ्यायची दोन्ही साईडला. ते पण 10-10चे 5-5 स्ट्रेचेस घ्यायचे. याला 5-10 मिनिटं पण लागत नाही. हे मानाचे एकदम बेसिक स्ट्रेचेस आहे. नंतर ऍक्टिव्ह नेक मुवमेंट्स आपण त्याला म्हणतो, म्हणजे नेकला हे आणि हे वर आणि खाली बस. ही गोल नेक असं बिलकुल नाही फिरवायचं, काही गरज नाही. राईट आपण कुठल्याच फंक्शनला अशी नेक फिरवत नाही, तर आपल्याला त्याची काही नीड नाही आहे. आपण फक्त राईट लेफ्ट वर आणि खाली हे 10 टाइम्स करायचं. ही एकदम बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइज आणि ऍक्टिव्ह मुवमेंट्स नेक करता. सेम गोज विथ लोअर बॅक किंवा बॅक. बॅकची स्ट्रेचिंग करता आपण स्ट्रेट उभं राहतोय. ही सपोज माझी बॅक आहे, हे माझे पाय आहे. या बॅकला जितकं तुम्ही खालीपर्यंत स्ट्रेच करू शकता तेवढं स्ट्रेच करायचं. आपले जे बोटं आहे हाताचे त्याला जमिनीवर किंवा टोजला टच करायचा प्रयत्न करायचा. पहिल्या दिवशी नाही होणार, तर तुम्ही खूप मसल टाईट आहे, पण 10-15 दिवसांमध्ये नक्कीच होईल, याची मी गॅरंटी देतो. हे एकदम बेसिक स्ट्रेचेस आहे. सेम कमरेवर हात ठेवून हलकं हलकं मागे जायचं, बॅक एक्सटेन्शन ज्याला आपण म्हणतो. हे पण 5 वेळा करा. साईडला असं ही मुवमेंट करा. नंतर बॉडी ट्विस्टिंग ज्याला आपण म्हणतो 5-6 वेळा हे करा. हे सगळे उभे एक्सरसाइज होतात आणि याला 10 मिनिटाच्या वर लागत नाही. ही जर तुम्ही नियमाने केली तर तुमचे मसल्सचे तुम्ही खूप टायर केलेले आहे, त्याला खूपच वर्क केलं, जसं विअर अँड टिअर झालेलं आहे बरंच, त्याच्या रेस्ट नंतर जी तुम्हाला स्ट्रेचिंग लागते ज्याने तुमचं परफॉर्मन्स अजून वाढेल, तुमचे मसल अजून ऍक्टिव्ह राहतील, हेल्दी राहतील, त्याच्याकरता हे एकदम बेसिक मुवमेंट्स आहे. बाकी मी सांगतो जी जनरल पॉप्युलेशन आहे, म्हणजे आता प्रत्येक जण जिम वगैरे मध्ये जात नाही, तर हे जे एक्सरसाइजेस आहे कॉमन, सूर्यनमस्कार झाले, स्ट्रेचेस झाले, योगा पोझिशन झाले, बेसिक बॅकचे एक्सरसाइजेस जे आहेत ते याला आपण म्हणतो, त्याचे खूप आहे. मी एक PDF पण तुम्हाला बनवून सांगून दिलाय. बॅक एक्सटेन्शन झाले, बॅकचे जितके मुवमेंट्स आहे, लोअर बॅक फ्लेक्शन झालं, हे सगळं हे तुम्ही इन्क्लूड केलं तुमच्या डेली 10 मिनिटांमध्ये विथ वॉक, तर तुम्हाला लोअर बॅक आणि नेकचा कधी प्रॉब्लेम होणार नाही. जी पॉप्युलेशन जिमला जाते त्यांना माहितीच आहे की स्ट्रेंथनिंग किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कार्डिओवर वेट लॉस मध्ये फोकस करा ते ठीक आहे, पण स्ट्रेंथनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुमचं मसल बनणार नाही जोपर्यंत तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करणार नाही. तर जिम मध्ये जाऊन वेट उचलणं आणि असं एज रेस्ट्रिक्शन्स काहीच नाही आहे. 70 वर्षाचा माणूस पण जातो जिम मध्ये. यंगेस्ट वेट लिफ्टिंग कोणत्या वयापासून करता येईल? 14 वर्ष. 14च्या खाली काय करू नये? 14च्या खाली तुमच्या मसलला तेवढी स्ट्रेंथ नाही भेटत, मग तुम्ही टिअर करून घ्याल, मसल टिअर होऊन जाईल तुम्हाला. तुम्ही जर आपल्या एक्सपेक्टेशनच्या जास्त वजन उचललं तर काही मसल डिसऑर्डर होऊ शकतात. तर ऍट द एज ऑफ 14-15 तुम्ही एक्सरसाइजेस स्ट्रेंथनिंग चालू करू शकता. किंवा सगळ्यात बेस्ट आहे की जर तुम्ही वेट नसेल तर तुम्ही कॅलिस्थेनिक्स ज्याला आपण म्हणतो, बॉडी वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस, ते लहानपणापासून चालू करा. म्हणजे दंडबैठक, पुशअप्स मारा, पुशअप्स मारा, दंड बैठक मारा, पुलअप्स मारा. दंड बैठकला काही एज बार नाही, काही एज बार नाही.
कधीपासून चालू करू शकता. सूर्यनमस्कार दंड बैठकनी काम होऊन जाईल काहीच नाही. पुलअप्स मारा, रॉड लावा, आणि त्याला नाचला तरी होऊन जाईल. नाचलं तरी होऊन नाचलं तर याच्यामध्ये रिस्क कमी आहे. म्हणजे या बॉडी वेट तुम्ही आपलंच बॉडी वेट चालता, एकदम छान. तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही एज प्रोग्रेस कराल, तुमची स्ट्रेंथ वाढेल, तुमचं हॉर्मोनल्स चेंज होतील, प्युबर्टी आल्यावर सगळं झाल्यावर मग तुम्ही एक्सरसाइज आपला जिम जातोच आजकाल रेग्युलर. 16-17 वर्षाचा मुलगा पण जातो जिमला, मुलं मुली जातात. त्या जिम एक्सरसाइजेस मध्ये स्ट्रेंथनिंग प्रोटोकॉल तर सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे ते करतातच. तर हे तुम्ही जर कराल तर तुमचं लोअर बॅक आणि नेकचे जे जितके पण इश्यूज आहे हे म्हणजे पर्सेंटेज वाईज तर मी असं सांगू शकणार नाही, पण बरेच तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहेत ते कमी होतात. आता स्पॉन्डिलायटिस पण खूप वाढलं आहे लोकांना. जे IT डेस्कवर बसतात या पोस्चरमध्ये कंटिन्यू, त्यांना टिंगलिंग सेन्सेशन येतं, मग ते हळूहळू नर्व कम्प्रेशन होतं, असे प्रॉब्लेम्स होत राहतात. पण हे तुम्ही जर केले नेक मुवमेंट्स, आणि प्रत्येक ऑफिसमध्ये हा नियम आहे पण खूप जागी अप्लाय नाही केला की तुम्ही 2 तासानंतर 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता, स्ट्रेचिंग करता. फक्त तुम्ही काम करा, ब्रेक म्हणजे बाहेर फिरायचं नाही, चेअरवरच स्ट्रेचिंग करा 10 मिनिटं. हा प्रत्येक ऑफिसचा नियम आहे. इथे पण आहे, UK मध्ये पण आहे आणि इंडियामध्ये पण आहे. पण माहित नाही किती लोकांना माहिती आहे आणि किती लोक त्याचा यूज करतात. तर ही गोष्ट जसं आपण ऑक्युपेशनल फिजिओथेरपिस्ट म्हणून एक असतो, तो सांगतो तुम्हाला जाऊन कंपनीमध्ये की तुम्ही हे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजे बसल्या बसल्या. तर हे तुम्ही कराल तर तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. राईट. माझे एक मित्र आहे, ते म्हणतात हो आणि नाही तुम्ही मानाने सांगा, म्हणजे तेवढा तर व्यायाम होऊन जाईल. बरोबर. आणि धड म्हणतो की नाही, एक ना धड भाराभर चिंदे असं म्हणतो. तर आपलं शरीर कसं बनलंय बघा, हात आणि पाय, आणि ते ज्याला जोडलं त्याला धड म्हणतात. पण सगळ्यात कमजोर आपलं धड आहे. मी डॉक्टर म्हणून सांगत आहे की हातपाय चालवतो त्याच्या स्नायू बनतात, पण धडाचे स्नायू म्हणजे आपले जे मणके आहेत त्याला धरणारे जे स्नायू आहेत त्यांना व्यायाम नाही, त्यामुळे ते सगळ्यात कमजोर होतात. म्हणून आपली, आणि जे खुर्चीत बसतात ना, पोस्चरल मसल्स, आणि जे खुर्चीत बसतात ते सारखे एकसारखे बसल्यामुळे त्यांचे सगळे स्नायू कमजोर होतात. तर शक्य तेवढा खुर्च्या टाळा, उभ्याने कामं करा, उठा बशा करा. शाळेतला सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे कान धरून उठा बशा काढणे होता, तो सगळ्यात आनंददायी होता. एकदम करेक्ट, बरोबर आहे. अजून काही सांगायचं आहे याच्याबद्दल? नाही, हेच आहे बस. तुम्ही छान सांगितले. आम्ही हे 150 कोटी भारतीयांना सांगू. धन्यवाद.